राज्यामध्ये खरीपाच्या 76% पेरण्या पूर्ण झाल्यात। त्यामध्ये सोयाबीनची 88% तर कपाशीची लागवड 81% पर्यंत पोहोचल्याचं कृषी विभागाने सांगितलंय। राज्यात आतापर्यंत सरासरी 101% पावसाची नोंद झाली आहे। मराठवाड्यात थोडासा कमी पाऊस झाला असला तरी पेरण्या उरकण्यात आलेल्या आहेत आणि मराठवाडा त्यामध्ये आघाडीवर आहे। दिंडोरी भागात मे महिन्यात अवकाळी त्यानंतर जून महिन्यात सलग झालेल्या पावसाचा फटका हा डाळिंब बागांना बसतोय। डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय, तर संततधार पावसामुळे फळांना तडे जाण्याबरोबरच फळं गळून पडू लागली आहेत। याचा फटका तब्बल 300 हेक्टरवरच्या बागांना बसत असल्यामुळे शेकडो शेतकरी हवालदिल झालेले असून शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होती आहे। भिवंडी तालुक्यातल्या अंबाडी परिसरात भात लागवडीच्या कामाला सुरुवात झाली आहे। भात लागवडीला पूरक असं वातावरण आणि पाऊस असल्याने भाताची लागवड सुरू केल्याचं शेतकरी वर्गातून सांगितलं जात आहे। यवतमाळमध्ये बँकेतून पैसे काढणारे शेतकरी आणि नागरिक चोरट्याच्या निशाण्यावर आहेत। यवतमाळच्या घाटंजीमध्ये चोरांच्या एका टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या टोळीनं बँकेतनं पैसे काढलेल्या महिलेचे 2,30,000ची रोकड पळवली होती आणि याचा तपास करताना पोलिसांनी या टोळीला बेड्या ठोकल्यात। नाशिकच्या येवला, निफाड, सिन्नर, चांदवड या तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे शेतीची कामं खोळंबली आहेत। सततच्या पावसामुळे कोळपणी, खुरपणी, औषध फवारणी यासारखी कामं करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्यात। वर्ध्यात जोरदार पावसानं बॅटिंग केल्याने अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, तर काही गावांना पुराचा वेढा बसलाय। शिरसगाव ते कान्होली या गावांना पुरानं वेढलं, तर शिरसगाव कान्होली हा मार्ग बंद झालाय। यशोदा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दर्जेदार सेंद्रिय खत।